यारे लागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे आजी देतो पोट भरी पुरी म्हणाल तो वरी हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला तरच आजी देतो पोट भरी पुरी म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरी म्हणाल तो वरी विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघन निहित पाणी मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कन्यनेत्रम सदैवलासं मुठ्ठलं चिन्तयामि वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेज वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार होऊन आता पांडुरंगा करू प्रथम नमन उतरे जगना संताची उतरे जगना संताची तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरी म्हणाल तो वरी आपल्या आजनीवाडीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या अखंड हरिनाम सप्ताहाची आज काल्याच्या कीर्तनाने सांगता आहे।
काल्याच्या कीर्तनाविना सप्ताहाची सांगता होऊ शकत नाही. सप्ताह तो किती दिवसाचा असो, 3 दिवसाचा, 5 दिवसाचा, 7 दिवसाचा, महिन्याचा, नव्हे वर्षाचा असेल, पण जोपर्यंत काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने सप्ताहाची परिपूर्णता होऊ शकत नाही. विठ्ठल माऊलीने म्हटलेलं आहे, अरे आपण एखाद्या मंदिराचं काम काढलेलं आहे, ते मंदिराची परिपूर्णता कधी होते? तुम्ही सभागृह किती मोठा बांधलाय त्याला महत्व नाही. हो आहे, माझ्याकडेही आहे. ममदापूर पाटी उर्फ श्रीरामनगर इथे बघा तुम्ही. मी लातूर तालुक्यात म्हणत नाही, मी लातूर जिल्ह्यात म्हणतोय की माझ्या सभागृहासारखं सभागृह नाही. येऊन पहा, कळत नसलं तर विचारा. विठ्ठल आळंदीला संस्थान राष्ट्रीय रेड्डी संस्था देहू फाट्याला, राष्ट्रीय रेड्डी संस्था देहू फाटा या ठिकाणी 140 फूट लांबीच आहे, पण रुंदी 25 फूट आहे. मध्ये कॉलम नाही. आणि इथंही 100 फूट आहे, तसं तर 112.5 फूट आहे करेक्ट, पण त्याची रुंदी 40 फूट आहे, मध्ये एकही कॉलम नाही. हे त्याच्यातलं विशेष आहे. विठ्ठल असे मंडप याच्यापेक्षा मोठे आहेत, लांबी आहेत, मला त्याच्याबद्दल सांगायचं नाही, भव्य दिव्य आहेत. पण मंदिराची परिपूर्णता, मंदिराचं काम केव्हा पूर्ण झालं, नाडोबारांना विचारूया आपण. देवळाची कामा कळसू परमगंगेशी सिंधू प्रवेशू, का सुवर्ण सिद्धी कसू 16वा जैसा. ज्ञानोबारांच्या शतकामध्ये 16व्या कस, कसाबद्दल वर्णन केलेलं, त्याच्यापेक्षा पुढचं कस नाही. देवळाचं गंगेचं काम म्हणजे गंगा समुद्राला मिळाली तिचं संपण, बरोबर नाही? कुठून निघाली? ब्रह्मगिरी पर्वतावरून निघाली आणि मिळाली समुद्राला, बर का? मिळून मिळतचे असे समुद्री गंगाजळ जैसे. आलं का लक्षात? गंगा धो 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 करीत करत 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 समुद्राला जाऊन मिळाली. त्याच्या पुढे कुठे गेली? पुढे कोणी गावला गेली? संपलं, तिची धाव संपली. तसंच आहे, तसंच आहे. तुका म्हणे गंगा सागर, तुका म्हणे गंगा सागर संग मी अवघ्या झाल्या पुरमी, अवघ्या झाल्या पुरमी तुका म्हणे गंगा सागर संग मी अवघ्या झाल्या पुरमी गंगा समुद्राला जाऊन मिळेपर्यंत तिच्यात उर्मी आहे. अजून एक सांगू का? तिथं जाऊन मिळण्यापर्यंत तिच्यात गुरमी आहे, म्हणून खळ 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 आवाज निघतोय. पण तिथं जाऊन एकदा मिळाली, अवघ्या झाल्या उर्मी. अर्थात सज्जनानो, आणखी एक तुम्हाला सांगतो, भजन आपण किती अभंग म्हटलं, भजन केलं रोजचं नियमाचं भजन, आरती नाही केलं तर नाही भजन झालं. अभंग म्हटले नसते, आरती केल्याशिवाय त्या भजनाची भरती होतच नाही. तसंच आहे हे काल्याचं कीर्तन, तसंच आहे.
पण हे काल्याचं कीर्तन माझ्यासारख्या अडाणी माणसाला कसं दिले मला हेच कळलं. एकदम मी अडाणी माणूस, भोळा माणूस झालं. वयमाना नाही माझं तर तुम्हाला तसं दिसत नाही, पण 76 वर्ष चालू आहे. आता मला बरेच म्हणतात महाराज बसून कीर्तन करा, जमत तेवढं पाहतो म्हटलं. वयमानानं नाही, मी पंढरपुरामध्ये एकदा थोडंसं पायरीवर असं पडलो होतो पायरीवर, त्याच्यामुळे मणक्याचा त्रास आहे. त्या मणक्यात मला 2 गोष्टीचा त्रास आहे. मी जरा विनोदी माणूस आहे बरं का महाराज, समजून घ्या. एक त्रास कोणता आहे मणक्याचा, दुसरा त्रास कोणता आहे, जरा माणसं भेटले त्रास की त्याचा एक होतो थोडा त्रास. विठ्ठल इथले त्रास नाहीत, त्रास देणार नाहीत. 12 वर्ष मला जवळ असून बोलले नाहीत, कुठला त्रासच नाही की मला. पुष्कळ ठिकाणी मला त्याच्यामुळे वाव मिळाला, भरपूर कार्यक्रम करायला. हो किती सांगू तुम्हाला महाराज. एका दृष्टीनं मला देगलूरकर घराणा पुन्हा अभ्यासाला मिळाला. माझे गुरु वैकुंठवाशी मामासाहेब दांडेकर आळंदी, काही साधू पुरुषाचं सहवास मला वैकुंठवाशी गुरुवर्य भगवान महाराज आणि आम्ही 2 मित्र सहकारी म्हणून धोंडा महाराजांच्या कार्यक्रमाला, चैतन्य महाराजांच्या कार्यक्रमाला, सतत चंद्रशेखर महाराजांच्या कार्यक्रमाला सतत सेवेत राहणारी वैकुंठवाशी भारत महाराज आणि मी 2 आम्ही मित्र त्यांच्या सानिध्यात राहून त्यांचा जो प्रसाद मिळाला आहे तोच त्याच्यातलं थोडंसं फार आणि मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. विठ्ठल बऱ्याच दिवसांनी का होईना तुम्ही आठवण केली. मध्ये कुठं तर होती साठवण म्हणून तुम्हाला झाली आठवण. बरोबर आहे. आणि माझ्याकडे सर मच्छिंद्र सर आले आणि महाराज एक कार्यक्रम घ्यावा लागतंय. म्हणलं चालू द्या. आता आमची जुनी माणसंही गेले आणि नवीन नवीन असतात, त्यांना नवीन नवीन बोलावं वाटतं. असं तसं काय नाही, आपण कधीही येऊ शकतो. नाही पुढचं बोलूच नका. आताचा कार्यक्रम आहे का डायरेक्ट पाहिलं आहे रे का घ्यावं सर, काय हरकत नाही. आता आम्हाला एवढंच आहे, कुठं ते झालं तरी जमवून घ्या. आज मला पंढरपूरच्या वाळवंटामध्ये असल्यासारखं तुका म्हणी वाळवंट पदवे नीट उत्तम हिले कर. अरे एवढे संस्कार होते, केवढे भाग्य म्हणा. मला भाग्यवान हे लेकर. मला खूप आनंद वाटतोय. एक सांगू का तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतोच. आतापर्यंत माझे कीर्तनाला बाई कुठं उभा राहिलेले दाखवा, कमीत कमी 1000 रुपये मिळवा, कळवान मिळवा. पण हे लेकर म्हणजे बाई नाव, हे लेकर म्हणजे लेकर अधिकार संपन्न हे लेकर आहेत, म्हणून मला आनंद वाटतोय. विठ्ठल बाई नाव हे गडीच आहे, गडी. हा म्हणे ह्याच्यामध्ये 2च गणित दिसाल, एकनाथ महाराज एक कैलास महाराज. असं बाह्य दृष्टीने तुम्हाला पाहायला गेलं तर हे 2च गणित. आणि हे सुद्धा माझी गडी. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न या तोनी, त्या पदावर जाऊन आपण बोलू. तुकाराम महाराजांच्या स्थितीवर जाऊन तुकाराम महाराजांनी काय म्हणले या कार्यामध्ये, माझे गडी कोण कोण. याच्यात खूप अर्थ भरलेले. अधिकार संपन्न कोण आहेत ते माझी गडी. पामर गडी नाहीये, विषय गडी नाहीये. अरे जीव जिज्ञासू किंवा ज्याला मुमुक्षु असं म्हणावं तो आहे, तो मार्गावर आहे. गडी कोण आहेत अधिकारी. अधिकारी कोणाला म्हणावं, अनुबंध चतुष्टय कोण कशाला म्हणावं. सज्जनानु जरा विषय अवघड आहे, तरी जाता जाता सांगतो. अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध याला अनुबंध चतुष्टय शास्त्रामध्ये म्हणतात. पैकी नंबर 1 जो आहे तो अधिकारी. अधिकारी कोणाला म्हणावं आणखी तर त्याच्यामध्ये विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती आणि मुमुक्षुता ज्याच्याकडे आहे त्याला अधिकारी म्हणावं. विठ्ठल आणखी एक
सांगू तुम्हाला दुसरी बाजू. ज्याने धर्म अर्थ काम आणि मोक्ष जीव साध्य केलेलं आहे तो स्त्री आणि पुरुष तिथं भाव नाही आहे. आलं का लक्षात? तो पुरुषच आहे. स्त्री जरी असली तर तो पुरुष आहे. माझी मुक्ताबाई पुरुष आहे, माझी जनाबाई हे पुरुषच आहे. कारण ज्याने पुरुषार्थ जिंकलेला आहे तशा हे आमच्या मुक्ताबाई जनाबाई आहेत. म्हणून यांनी पुरुषार्थ आणि हा जिंकावा याच दृष्टीने या स्थानापन्न झालेले आहेत. विठाला हो, आपले इथे एक भव्य दिव्य अशी कथा होऊन गेलेली आहे. ते कथा म्हणजे रामायणाचार्य हरिभक्तपरायण कुमारी साध्वी सोनल दिदी करपे आणि त्यांचे सर्व सहकारी मंडळ आहे. खरोखर किती त्यांनी तयार केलेलं आहे. चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. रामायणाचार्य म्हणजे रामायणाचे आचार्य असा त्याचा अर्थ आहे. आज असते तर बरं झालं असतं, मला काही प्रश्न विचारता आले असते. पण तुम्हाला सुद्धा मी सोडणार नाही की प्रश्न विचारणारच आहे. विठाला तुम्हाला प्रश्न साधे विचारणार, त्यांना विचारणार होतं ते अध्यात्मातून विचारायचं होतं मला. असू दे, कोणी अधिकारी आहेत ना आमच्या पुढे महाराज विचार, कोण नसलं तर महाराज काय. तर या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये काय काय कार्यक्रम चालू आहेत. पाठी काकडा आहेच, काकडा आहे, ज्ञानेश्वरी पारायण आहे, पुन्हा त्याप्रमाणे आणखी काय आहे, तुकाराम महाराजांच्या गाथ्यावरलं भजन आहे, श्रीराम कथा आहे, कीर्तन, हरिजागर इत्यादी सर्व कार्यक्रम आहेत. किती भाग्यवान मंडळी. हा परमार्थ आहे. रात्रंदिवस आणि भगवंताचं नामचिंतन घडतंय, ऐकायला येतंय. काही काही माणसं म्हणतात आम्हाला काही येतच नाही, वाचन येत नाही. ज्याला वाचन करता येत नाही त्याला ऐकावं. पारायण करून आलेली मंडळी आहे का नाही, त्याच ऐकावं आपण. वाचन येत नाही ना. आणि कोणालाही वाचावं वाटतं. वाचावं म्हणजे चार रात्र राहावंच वाटतं. राहावंच वाटतं तसं नाही, ऐका की. 4 एवढा 8 दिवस घरच्याचं ना काय की नाव इथलं ऐका एवढं झालं. विठ्ठल त्याला चांगल्या रीतीने गाता येतं त्याने गाव. नामदेवरायला म्हटलं ना का, गाता येईल तेनेची गावे, गाता येईल तेनेची गावे. आणि बाकीच्याने काही घरी जाऊन झोपावे का? त्यांनी काय करावं? तेने येरी हरी हरी म्हणावी. ओ माझ्या भोपडी माझ्या भोपडी असो. एकच झालं एवढंच. खरोखर माझी भूक खूप वाढल्या तुम्हाला सांगावं म्हणून, पण वेळ कमी असल्यामुळे वेळेला अनुसरून चालावं लागेल. उन्हाळा दिवस आहे अशा सर्व दृष्टीचा विचार करून म्हणजे एवढं खरं आहे. बहुता दिवसा फेरा आला या
अंजनीवाडी नगरात आजनीवाडी नगर असं म्हणावं लागलं काय असो. आणि मी नगरकरच आहे, फक्त श्रीराम नगर आहे. विठ्ठला आता या नगराला आलो तुम्ही सोडित नाही आणि मी श्रीराम नगरचा आहे. आता तुम्हाला 2 तास मी मोकळं सोडित नाही ना, आणि मी मोकळा राहत नाही. माझी ऊर्जा जेवढी आहे ते बस चांगला आहे. आणि सहकारी आमचा वर्ग खूप छान आहे. इकडं कोणी आहेतच का काही वाटलं तरी आम्ही त्याचा 2 अंडेच आणि घरणी चमचे महाराज असो. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. काल्याच्या प्रसंगात त्याला अभंग आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. अभंग 4 चरणाचा. तुकोबाराय या अभंगामध्ये ज्याला काही गरज आहे त्यांनी आमच्या पाठीमागे या आणि तो काला सेवन करा. लक्षात आलं ना तुम्हाला? तुम्हाला काला पाहिजे आहे का नाही? पाहिजे. मग माझ्या मागे या तुम्ही आणि माझ्या पाठीमागे येऊन तो काला सेवन करा. मरमतात याल तरी जा रे लगे याल तरी जा रे लगे सोपाय म्हणायला पाठातलाच अभंग आहे. आणि कदाचित येत नसलं तर उलट तुम्ही लेकर म्हणून सांगतो बरं का, पोटच्या लेकराप्रमाणे तुम्हाला येत नसलं तर काय करायचं. अक्षर आता पहिलं पाठ आहे आणि दुसरं पाठ नाही. याल तरी या रे लागे पाठ आहे एवढं आणि अवघे माझ्या मागे मागे पाठच नाही. कसं करायचं? याल तरी या रे लागे वापले म्हणून सांगायला विठ्ठल आणि माझं गाव आहे म्हणून सांगावं. असू दे, आमच्या फडावरील गाव आहे हे जुनं म्हणून मी सांगतोय. असो. याला तरी या रे लागे घ्या माझे मागे मागे. काय देणार ना महाराज तुम्ही? प्रसाद देणार. बरोबर आहे. प्रसाद कशाचा प्रसाद आहे? सत्यनारायणाचा का? काय शिर्डीचा आहे का? कशाचा प्रसाद आहे हा? पुणे तीर्थयात्रेला गेलता का? प्रसाद सजनानो, आपण तीर्थयात्रेला गेल्यानंतर लाह्या पेढे घेऊन येतो, त्याला प्रसादच म्हणतो. एखादी गावामध्ये सत्यनारायण झाला समजा, त्या सत्यनारायणामध्ये आरती झाल्यानंतर काय देता तुम्ही हातामध्ये आम्हाला?
काय देता? मोठ्यानं बोला ना. प्रसाद. काय असतं त्या प्रसादात? शिरा. महत्वाचा शिरा हो, लहान नाही देत. काय देताय? शिरा. आणि म्हणताय काय? प्रसाद. मग पंक्तीमध्ये म्हणाल की प्रसाद घ्या, तिथं का शिरा म्हणतात आणि तिथं का प्रसाद म्हणता? ह्याचा विचार करा ना. विठ्ठल सत्यनारायणाच्या ठिकाणी भगवंताचे अनेक काही शब्द वगैरे तिथे त्याच्यावर त्याची संस्कृती आहे, त्याचे काही संस्कार त्याच्यावर पडलेले असतात, म्हणून तो प्रसाद असतो. दुकानात आहे तोपर्यंत त्याला नाव वेगळं आहे बरं का. दुकानात आहे तोपर्यंत त्याला आपण नारळ म्हणतो, आणि देवापाशी आणून फोडल्यानंतर त्याला काय म्हणतो? प्रसाद. का असो, पण हा बाहेरला प्रसाद आहे. नवे नवे एवढं लहान मुलं सुद्धा एखाद्या माणसं, असं कोणाला होऊ नये, पण कदाचित एखादी झालं, एखाद्या लहान मुलाला जर विंचू चावला, चावू नये पण चावलं समजा, नांगी हाणली त्यानं दिलं दर्शन, ही पोरं कसं करतंय? त्याच्या सगळ्या अंगात सगळ्या टोंब होते. त्याचा प्रसाद मिळाला का तुम्हाला? कधी मिळालाय का कोणाला? मिळालाय? कसं होतंय? सगळ्या अंगात भुंगे येतात. आणि त्याच्यामुळे काय करते मग? तुम्ही तर भजन हो, गायनाचे बुडे आपुली उड्याच मारतोय, टोंब उठतोय, त्रास होतो. का झालं रे? काय नाही म्हणलं, विंचू मला प्रसाद दिलाय. ह्याला सुद्धा प्रसाद म्हणतात. काला काला काला. काला म्हणजे काय आहे? काला म्हणजे 2-3 प्रकार आहेत काल्याचे. 2 वस्तूचं एकत्रित मिश्रण करण्याचं नाव काला. लहान बाळाला दूध आणि भाकर चुरून दिल्या जाते, त्याला काय म्हणते? आई जरा हे काला खा रे म्हणते. 2 घास खाला जास्त ठेवला तर काला उरविला का तू, असं म्हणते. तोही काला. पण आमच्या परमार्थामध्ये हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहीला साधने दुसरा एक काला आहे. जीवब्रह्माचा ऐक्य ज्या ठिकाणी होतं त्याचं नाव काला आहे. काला काला शब्दाचा अर्थ. खरा प्रसाद तो आहे. श्रीकृष्ण भगवंतानी अर्जुनाला सांगितलं, रे अर्जुना, भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायाच्या 65व्या श्लोकावर पहा. प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. अन्वयाचा अर्थ असा आहे महाराज. अन्वय प्रसादे सत्य असे सर्व दुःखानां हानिही उपजायते ही प्रसन्न चेतसः बुद्धी आशु पर्यवतिष्ठते. याला म्हणतात अन्वय. अर्थ असा आहे, ज्याच्या चित्ताला हा प्रसाद मिळालाय त्याचं जीवन परिपूर्ण होतं, शांत होतं. म्हणून हा प्रसाद सेवन करायचंय सज्जनानो. नामचिंतन, ज्ञान यज्ञ, 3 यज्ञ चालू आहे. धुरा वाचून चालू आहे. धूर तर दिसत नाही, यज्ञ तर चालू आहे. कोणता कोणता यज्ञ आहे? नाम यज्ञ, ज्ञान यज्ञ, आणि तिसरा अन्नदान यज्ञ. अन्नदान सुद्धा यज्ञ. उदर भरण नोभी, ऐका नाही, यज्ञ कर. उदर भरण नोभी झाली यज्ञ कर. नाम यज्ञ सांगतो. नाम जप यज्ञ तो परम बाधो न शके स्नानादि कर्म नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म विदार्थी. हा नाम यज्ञ आहे. ज्ञान यज्ञ, रामरस ज्यांनी दिला, ज्या दिदीनं तुम्हाला, तो सुद्धा काय आहे? यज्ञच आहे. सज्जनानो, तुम्ही तर थांबलात म्हणून तुम्हाला एक जाता जाता मी विवेक तुमच्या कानावर घालून जातो. कीर्तन संपल्यावर मला त्याचं उत्तर द्या बरं का महाराज. पर्याय मी तुम्हाला अगोदर विचारणार आहे, सावध राहा. राम रमाचा पिता, सीता रमाची माता, लक्ष्मण रमाचा चुलता, रमा हनुमंता भेट नाही. विठ्ठल महाराजाला विचारलं, आम्हाला विचारलं नाही, तुम्हाला जरा ही वाटत सांगतो. एका अक्षराची नारी, ज्याला माझं कीर्तन ऐकले, ज्याला उत्तर माहिती त्याने सांगू नका.
तुमच्यासाठी एका अक्षराची नारी, एका अक्षराची नारी, तिचे राहणी मेरू शिखरी, कोणी कॉफी करायचं नाही. एका अक्षराची नारी, तिचे राहणे मेरू शिखरी, कोड्यामध्ये काहीही असू शकतं. आणखी हे सांगतो तुम्हाला, विठ्ठल एवढं तुमच्यासाठी जरा राखीव ठेवतोच चिंतनासाठी. साधं सांगतो, वाजते पण ऐकू येत नाही. मृदंग आहे ना, ते काय आहे, कोणी मृदंग म्हणतं, याला कोणी पखवाज म्हणतं ना, बरोबर आहे. हे आपोआप वाजत का ह्याला वाजवावं लागतं? हा बरोबर. काही वाद्य हात, अनुहात, अहात, हात न लावता काही वाद्य वाजतात. त्याला वाजवायची गरज. आपल्या शरीरामध्ये अनुहात ध्वनी वाहे सकळा पिंडी, राम नाही तोंडी कैसा तरी, त्याला तिकडं थाप मारावी लागते. पुन्हा इकडून धुमाकून वाजवावं लागतंय, बरोबर आहे का. पुन्हा तेवढ्यावरती गोड बोलत नाही, त्याला थोडं कणिक देऊ लागते खायला. मृदंग मुखले पीन करोती मधुर ध्वनी करीत नाही. तसं मी काय सांगतो तुम्हाला, त्याच्यातून बोल काढायचा ते अभ्यास केलाय. आमच्या राहुल महाराजात आमच्या कार्यक्रमाला असतात सतत. 7 दिवस माझ्याकडे होते परवा कार्यक्रमाला. असो, तर मी काय सांगतो, वाद्याबद्दल मला सांगायचं. आता हे काय आहे, धान तिकडे धातरकडे किटकता कधी गण नगन नगन टाके तिरकडे धागे तिरकडे धातर करता कधी गण धा नगन नगन धातर तिकीट करता कधी गण धा नगन नगन धातर तिकीट करता कधी गण 32 मात्रा. अजून एक सांगतो, धान तिकीट धातर तिकीट करता कधी गण नगन 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 धातर तिकीट करता कधी गण धा नगन 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 धातर तिकीट करता कधी गण नगन नग नग तर नग धातर तिकीट करता कधी गण विठ्ठल. ह्याचा आवाज उगा निघतो का पेटीचा. ह्यांना प्याला अगोदर लागते एक चहा किटी, मग वाजवतात. बाकी तुमचं आमचं नशीब इटी किटी म्हणायचं. विठ्ठल कारण महाराज लयशी दिसाले. ह्या महाराजाला आता आपण दोघं मिळून दमवा म्हणून पाळीवाळी बसवलं येतात. अजून किती येतात कुणाला माहित आहे, पण माझ्या करता एक राहुल मला एवढा बस झालं विठ्ठल. असो, वाजते पण ऐकू येत नाही, एवढा बद्दल मला सांगायचंय. कॉफी कोणी करायची, त्याला अंबाबाईची धाई कॉफी करील. अरे वाजते पण ऐकू येत नाही, वाजते पण ऐकू येत नाही. कित्येक माझ्याकडे जवळ 50 असे प्रश्न असतात. एका प्रश्नाचं उत्तर देतो आणि ते पहिलं उत्तर तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न ह्याचं उत्तर देऊ का? वाजते पण ऐकू येत नाही, तिचं नाव आहे थंडी. विठ्ठल जाऊ द्या, माझा प्रश्न इकडे फार मोठा आहे. प्रसाद, भगवंतानी अर्जुनाला दिलेला जो प्रसाद आहे तो ज्ञानरूपी प्रसाद आहे. आमच्या निवृत्तीनाथ महाराजांनी आमच्या ज्ञानेश्वर माऊलीला दिला तो प्रसाद. तो कोणता प्रसाद आहे? कोणता महाराज प्रसाद? अहो ज्ञान, ज्ञान दिलं ना. असं काय तुम्ही बोला ना, असं बोलू नका. माझं चालतं बोलतं कीर्तन, मला बोललं तर बरं नाही ते गावाकडे गेलेत का घराकडे गेलेत मला काही कळत नाही. विठ्ठल हे आमचे लेकरं कुठं जात नाहीत, हे कीर्तनात ह्यांना कुठं घरदार हेच आहे. घरदार बस हेच माझं पंढरपूर म्हणलं. तुम्ही काय तुमचे घर आहेत, शेत आहेत, कोणकडे एखादी चक्कर टाकून येचाल म्हणून म्हणायचं. 2 तास माझ्या करता माझ्या जवळ राहावा. विठ्ठल एक विनोद आणि अध्यात्म सांगतो तुम्हाला सज्जनानो. हरिपाठ पाठ आहे ना तुम्हाला? काय रे मुलांनो, ज्ञानदेव पुषे निवृत्तीशी
गगना होणी वाढ ना. मग ह्याचा अर्थ माहितीये का तुम्हाला का सांगू? माहिती आहे का तुला? अर्थ माहितीये काय? नाही ज्ञानदेव पुषे निवृत्तीशी चाड, ह्याचं काही गगना होणी वाढ नाम आहे, आकाशापेक्षा नाम मोठं आहे. आणि पहिलं ज्ञानदेव पुषे निवृत्तीशी चाड हे माहित आहे का सांगू? माहिती असलं तुम्ही सांगा ना, तुम्ही सांगतो. बर ठीक, तुमची परवानगी घेऊन सांगतो. काय ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथ महाराज फार मोठे जमीनदार त्या काळात. आणि बस मग शेतकऱ्याचे लेकर असल्यामुळे विनोद शब्द पहिलं मध्ये राहू द्या, नीट ऐका, गैरसमज करू नका. मी दोन्ही सांगणार आहे. माझा अध्यात्म असतो आणि विनोद असतो. जमीनदार मोठे शेतकरी असल्यामुळे शेतकऱ्याच्या लेकराला काहीतरी थोडं करावंच वाटतं शेतामध्ये, गरज नसताना सुद्धा करावं. माझा स्वतःचा अनुभव, मला काही गरज नव्हती गडी राहायचे, पण मगच तुम्ही बसावं म्हणायचं रामभाऊ, मी पटावर कोळो हाणतो म्हणायचं. आणि त्यावेळेस शिकून निघालेलं नांगर कोळो काही मला सगळे. म्हणून सांगायचं तात्पर्य त्याच्यातलं की ती निवृत्तीनाथ महाराजांना असं थोडस वाटलं, पेरावं वाटलं आघाताची पेर. हा मग त्यांनी निवृत्तीनाथ महाराजांनी सर्वांनाच म्हणले, बाबा मी आता थोडस पेरणी करतो. म्हणजे करा, जमतंय का? अरे मी काही कधी पहिलं पेरलेलं नाही, पण आता पाहिल्याशिवाय कसं जमतं, बिघडत थोडस ध्यान देऊन ऐकता ना, हे तुम्हाला कुठंच ऐकलेलं नाही हे मला सुद्धा माहिती आहे. पुढचं ऐकलेलं हे मला माहिती आहे अध्यात्म, हे विनोद सांगतो मी तुम्हाला. मग त्यावेळेस ज्ञानी निवृत्तीनाथ महाराजांनी पेरणी केली. त्याचं काय असतंय ते झाड वगैरे सगळं व्यवस्थिशीर ते सगळं बांधून ठेवलं, एटन बिटन काढलं, सगळं बांधून ठेवलं व्यवस्थिशीर. पुन्हा रवीची पेर आली. रवीच्या पेरीच्या वेळेस पुन्हा ज्ञानेश्वर महाराजाला थोडीशी लहर आली. ज्ञानेश्वर माऊली म्हणते, दादा मला पेरा उठले. अरे पेर केली. मग ज्ञानदेव म्हणले, तुला कोण नको म्हणे. त्यावेळेस ते मग आपलं हे ज्ञानेश्वर माऊलींनी निवृत्तीनाथ महाराजाला, मला पेर म्हणताय पण झाड कुठे आहे? ज्ञानदेव पुषे निवृत्तीशी झाड कुठं आहे? ते पेरायचं विठ्ठल. झाड विचारलं पेरा म्हणताना, झाड कुठे आहे तुम्ही बांधून ठेवले? हा विनोदाचा भाग सोडा, अध्यात्म सांगतो. ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय काढा, 496 क्रमांक किंवा थोडंफार मध्ये बाहेर होईल. तर तिथली मी अध्यात्मामधून तुम्हाला सांगतोय. ज्ञानदेव म्हणे मी चाडे, सद्गुरुनी केले कोडे, माता हात ठेविला पुढे की बीची वाहिले. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, निवृत्तीनाथ महाराज यांनी माझ्या मस्तकाचं चाड केलं. मस्तकाचं हे चाड्यासारखंच आहे बरं. ह्याचं चाड केलं आणि चाड करून काय केलं पुन्हा? बरी बीज पेरलं. बीज कोणतं बीज पेरलं? ज्ञानरूपी बीज. ज्ञानरूपी बीज पेरलं आणि त्या चाड्यामध्ये बीज वाहिले. इथे गुह्यतम शास्त्र हे ज्ञान सांगितलं. गुह्य ज्ञान सांगितलं. यदंतो ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि न सूयवे ज्ञानम विज्ञान सहितम यज ज्ञात्वा मोक्षेशी शुभात. इथे गोड आहे विषय. आता काय आहे, सगळं कसं सांगणार आहे? अर्जुनाला रणांगणामध्ये फक्त म्हणजे फक्त ज्ञानाचीच गरज होती. त्या ठिकाणी भगवंतांनी ज्ञान तरी सांगितलं महाराज, ज्ञान तरी सांगितलं, पण विज्ञान नाही सांगितलं. ज्ञानम विज्ञान सहितम. हे विज्ञान का सांगितलं? तुम्हाला प्रश्न आहे फक्त. विठ्ठल
गरज होती का विज्ञानाची तिथं? अरे धडम 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 वाजले, मराले दिवले. फक्त ज्ञानाची गरज होती मोह नष्ट होण्यासाठी. विज्ञान का सांगितलं? तसं काही नाही. तुम्हाला मी दोन्हीचं पटवून सांगतो. जाऊ द्या, स्वतंत्र आहे ह्याचा विचार आहे. आपण ज्याच्यासाठी आला ते पाहूया. चला पुढे चला. आपण काय सांगतो? महाराज म्हणतात त्याप्रमाणे याला प्रसाद म्हणावं. ज्या जीवाला ज्ञानरूपी प्रसाद झाला त्याचं अंतःकरण स्थिर होतं. आणि प्रसाद मिळाल्याशिवाय आपल्या अंतःकरणातले दोष जात नाही. भगवंताच्या नामचिंतनाने तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोधे केले हररिते. बस एक श्लोक तयार केलेला मी. असे 2 केले पण एक म्हणून दाखवतो तुम्हाला. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर हे मलिन कशा कशानं होतं आणि कशा कशानं शुद्ध होतं, कशा कशानं पवित्र होते. प्रत्येकाचे श्लोक मी तयार केलेले आहेत. असं त्याचं मला सांगायचं नाही आता. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. स्थूल शरीर पवित्र ह्या कशानं होतं? तर स्थूल शरीर याच्या ह्या स्थूल शरीराचं एकच आहे. तीर्थामध्ये स्नान केलं की हे पवित्र होतं, शुद्ध होतं. विठ्ठल विठ्ठल. स्थूल शरीरम स्थूल शरीर स्नानम गंगादि नाही. स्थूल शरीर गंगादि तीर्थ स्नानम. सूक्ष्म शरीर स्नानम ते कशामुळं? वासना. त्यामध्ये अंतःकरणामध्ये जी वासना नाही. वासनाक्षयम वासनाक्षयो मनस्नानम चित्तस्नानम सदाचरम. बुद्धी काय हे म्हटलेलं आहे? विवेकाधीरा रात्मस्नानम महास्नानम ही अगरवता. अशी 4 स्नान महत्वाचे. विठ्ठल विठ्ठल. स्थूल शरीराचं स्नान तीर्थात व्हावं, सूक्ष्म शरीराचं स्नान ज्ञानतीर्थात व्हावं. बरोबर आहे? नाही. सूक्ष्म शरीराचं ज्ञान अनुताप तीर्थात न्हावं आणि कारण शरीराचं स्नान ज्ञानतीर्थात व्हावं. विठ्ठल. हा एका देहाचा एक प्रसाद आहे. मला सांगायचं ते त्या तिन्ही देहाला प्रसाद होतो आणि मग जीवन हा त्याच्यातून दुःखातून मुक्त होतो. याच्यासाठी एखाद्याचं कीर्तन आहे. या रे ते आलं तरी यारी लागे अवघे माझ्या मागे मागे. तुम्ही जर माझ्याकडे आलात तर आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी, पोट भरी. तुमची आहे ती चाल मला बघून निघून चालली. चालेल आपल्याला बरोबर वाटतं का? समाधान वाटलं का? खरं सांगायचं, खरं सांगायचं. आज देतो पोट भरी पुरी म्हणाल तो वरी, पुरी म्हणाल तो वरी. आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी.
म्हणाला 10 लगट मला धमक येऊ द्यायचं नाही, 10 चाली लगट म्हणे, बंदच करायचं नाही. आधी देतो पोट भरी पहिली, आधी देतो पोट भरी पुरे म्हणाला तुम्हारी. असू द्या, घ्यायचं नाही, घाबरायचं नाही, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. विठ्ठल आधी देतो पोट भरी, प्रसाद देणार भरपूर देणार. कुठपर्यंत? पुरे म्हणाल तोवरी. एकच वस्तू आहे, आपण खाल्ल्यानंतर माणसं किती खातात, खाऊन खाऊन 4 लाडू खाईल, 10 खाईल, 20 खाईल, 25 खाईल, आणि ज्याला सोसना त्यानं 40 खाईल. कारण नाथ आहे माझं नाव ना, नाथाच्या गोरची सोय सुखून लय खाला तर 50 खाईल, ह्याच्यापेक्षा तर जास्त खाणार नाही. ग्रहित धरायचं उगं, आपल्या ग्रहित धरायला काय हरकत. एवढं खाणार नाही, पण ज्याला जमतंय त्याच्यापेक्षा पुढे गेले. बस 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 आता पुढे बरं का, हे करारे बरं का, आता पुरे म्हणे, पुरे म्हणाल तोवरी. पण एक असं आहे, जे ज्ञान आहे ना, बस तृप्ती झाली ना झाली की पुढं काहीच नाही, बस संपला विषय. स्वयंपाक कुठपर्यंत? तृप्ती झाली आजैशी साधने सरती अपैशी देखी आत्मतृष्टी तैशी कर्मी नाही. तसं अध्यात्मामध्ये तृप्ती कधी आहे? ज्ञान प्राप्त जीवाला झाली की त्याला कर्तव्य शिल्लक राहत नाही. काम नाही झालो पाही रिकामा, असं त्याचा अर्थ आहे. सांगायचे मला म्हणजे ज्ञान अमृत येन तृप्तश्च कृत कृत्यश्च योगिनः नैवासे किंचित कर्तव्य अस्ति चेत न सततो. त्याला कुठलंही कर्तव्य शिल्लक राहू शकत नाही. विठाला विठाला. तुम्हाला ओठभर नाही, घोटभर नाही, पोटभर देतोय. घोटभर म्हणजे उग चहा चाटल्यासारखं. घोटभर एवढं, घोटभर चहा इथपर्यंत आला. काय काय एवढे कप कोण्या कंपनीनं काढले की एवढाच आहे. तिला डोळ्याला चष्मा लावले, जर 2 टोपणं जर लावले का तिथे काढून चष्माच वाटत काय, ते कंपनीला बक्षीस द्यावं लागेल. जाऊ दे. आजी देतो पोट भरी, ओठभरी नाही, कंठभरी नाही, पोट भरी. पोट भरी. काही एवढे लोकांचे मोठे पोट आहेत की किती बी खाल्लं तर भरतच नाही. एवढे मोठे दिसायला तर शाप सवाल दिसतात, पण एवढे मोठे किती बी खाल्लं तरी कमीच वाटतंय. अरे इंद्राला कमी वाटतं, इंद्राचं पोट भरलं नाही, ब्रह्मदेवाचं पोट भरलं नाही, बाकीचं काय सांगावं तुम्हाला. 10 20 50 100 हो या 1000 तुला खमंगेगी कोटी अरब खरबा संग धरापति होने की चाह जगेगी. स्वर्ग पाताल को राज्य करो तेरी तृष्णा अधिकाधिक आग लगेगी. कहे सुंदर दास एक संतोष बिना तेरी तो भूख कभी न भगेगी. दोहाही सुंदर, आणि सुंदर दास महाराजांचाच दोहा आहे, फारच सुंदर. तर संतांचा प्रसाद, देवाचा प्रसाद मिळाल्याशिवाय पोट भरत नाही. विठाला दृष्टांत सांगत असतो. एका भक्तानं महादेवाची प्राप्ती करून घेतली, 12 वर्ष तपश्चर्या केली, महादेव प्रसन्न झाला. काय पाहिजे ते माग. भक्ताने एकच मागणी मागितली, देवा मी ज्या वस्तूला हात लावेल त्याचं सोनं व्हावं. ठीक आहे, तथास्तु. दिलं. भगवान शंकर अंतर्धान पावले आणि परीक्षा पाहण्यासाठी एक दगड होता एवढा, त्या दगडाला हात लावा, दगड सोन्याचा झाला. कारण भगवान शंकरानं दिलेलं वरदान होतं ते. तथास्तु. आता दगड तिथं टाकून जावं वाटतो का? सोन्याचा दगड आहे, काय भाव कुठला कुठे गेलेला आहे. ते दगड तिथं टाकून जावं वाटतो का? घेतलं डोक्यावर, गेलं बाबा घरी. घरून कोण्या गोंधळाने गेलं नव्हतं, भांडणं करून घेतलं बायको. 12 वर्षानंतर आल्यानंतर अगं म्हणला लवकर दार काढ म्हणला, साखळी लावलेली होती, काढ म्हणला. ज्याचा त्याला 12 वर्ष नाही 100 वर्ष होते, ज्याचा त्याला आवाज कळतंय, ओळखू येते.
आले की म्हणले म्हणत पण दार काढा म्हणलं. कशा करता दार काढायचंय? अगं म्हणला ओझ झाले ओझ झाले म्हणलं. म्हणजे काहीतरी आणलंय काय आणलं असावं? काय आणलं असं? सप्त्याला पण इथं जाऊन नारळ गरण आणलं. तिथं बरं तर बरं नाही तर कोणतं बुका लावलं असं त्याला. त्याचं काय सांगता येते गोष्टी. मग उठले महाराज ओझ झाले म्हणलं. खाड गेल्या काढली. काय डोक्यावर? आग म्हणला सोन्याचा दगड आहे म्हणलं. चमकाला तुला उडव. काय मला किती आनंद झाला. घाली लुटांगण मंदिर चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे नव दगडाचे सोने. बस किती आनंद झाला. जे आनंद रे एकी परमानंद. एवढा आनंद झाला ते. ठेवला खाली दगड. बस म्हणले भूक लागली असेल तुम्हाला. आता पळेलच म्हणे. कौ पाणी दे म्हणलं तर का नाही. घ्यायलाय ना का तुम्हाला तिथं तांब्या तिथं डेरा मोठावर पाणी द्या. अहो तुमचं नाव आहे राणी म्हणून मागतो पाणी. होय पण आपल्या ठिकाणी कुठं आहेत गुणवाणी. आपण तेवढी कुठं गुणवाणी. असू द्या विनोदाचा भाग सोडा. तिनं बळच म्हणाले तुम्हाला चहा प्यायचंय का कोको पाहिजे? का पाहिजे तुम्हाला? गोविंद पाहिजे का? बदल गोविंद पाहिजे का? गोविंद घ्या पुढे आहे का नाही? गोविंद पाहिजे का? गरुडध्वज पाहिजे का? गरुडध्वज सांगतो नंतर तुम्हाला. गरुडध्वज गोविंद 2. कोको पाहिजे का कमलाकांत पाहिजे? कमलेचा कांत म्हणजे पती. जाऊ द्या एक श्लोक तयार केलेला आहे. चहाच गोविंदम कॉफी गरुडध्वजम कोकोच कमलाकांतम. कोणचे समोर बिस्किट? गुड्डे बिस्किटम मंगलम कुरु विठ्ठल. हे नतु पुस्तकम येते असतो मस्तकम. हे पुस्तकात कुठं सापणार नाही तुम्हाला. असो तात्पर्य मला सांगायचं आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बाबा हा प्रसाद तुम्हाला पाहिजे. याला तरी पोटभर देतो मी, कमी देत नाही. आणि इथंच तर ते मग त्या ठिकाणी तसं झालं. त्याच्यासाठी दृष्टांत देतोय. पोटभर त्यांनी आता शेवावं म्हटले. बरं मला खूप भूक लागली काहीच काही कर. आता काही मध्ये काय होतं? शेवायचा भात नकोल्याचा भात. त्याने शेवायचा भात केली. ताटामध्ये शेवायचा भात दूध वगैरे भांड सर्व झालं. साखर वगैरे टाकले. घ्या म्हणलं. असं घ्यावं म्हणून त्या ताटाला हात लावलं. ताट सोन्याचं झालं. ग्लास सोन्याचा, तांब्या सोन्याचा. काय मग तुमचा हात गुण हात लावले की सोनच होतंय. काय तुमचा हात गुण आहे माय म्हणलेली. किती आनंद वाटला. इथंपर्यंत बरं आहे. पण तिनं ज्या वेळा आता मधीच शेवायच्या भाताला हात लावल्या तुला कळलं. त्याचा हात भाताला लागल्याबरोबर भाताचं सोनं झालं. आता का खातो सुमार? कशाला हात लावलं की सोनं? कारण वरदान होतं तसं. ज्या वस्तूला हात लावेल त्याचं सोनं. ताटाला हात लावलं सोनं, ग्लासाला हात लावलं सोनं, तांब्याला हात लावलं सोनं, शेवाच्या भाताला हात लावलं, चटणीला हात लावलं सोनं, खाराच्या फोडीचा हात लावलं सोनं. त्या सगळ्या खाराच्या फोडी म्हणलं तर हे कीर्तन फोडी तुमचं तसंच राहून जाईल. सगळ्या फोडी काढून जाऊ द्या. सर ते उगं भोळं गिरायक होतं. त्यानं बोलत म्हणलं मग तुम्ही 12 वर्षात तपश्चर्या केला आणि महादेव प्रसन्न झाला म्हणाला. आणि तुम्हाला महादेवाला मागायची एवढी कशी अक्कल तुमची मातीत गेली? विठ्ठल अक्कल काढली तुमची. अक्कल मातीत गेली होती का म्हणली. त्यानं लगेच बाहेर सारलं. उठलं बाहेर सारलं. एक ठेवून दिलं तिच्या कान फाडा दिल्या. आता पुण्यात चौकात नेऊन बसवा झालं तिला. विठ्ठल अरे बाई सोन्याची झाली. काय मागव ह्याला सुद्धा अक्कल पाहिजे. देव प्रसन्न झाला, संत तुम्हाला मिळाले तर काय त्याला प्रश्न करावं हे सुद्धा कळलं पाहिजे.
मागणं सुद्धा मागता आलं पाहिजे. विठ्ठल आणि हा प्रसाद आहे कधी संपायचा नाही. संसारातलं कधी संपत नसतं. परमार्थामधलं वेगळं बरं का. संसारामध्ये किती मिळवलं कमी आहे, पण परमार्थामध्ये त्याला काही शेवटचा टप्पा आहे. गंगा समुद्राला मिळाली की काही मिळवायचं पुढं जायचं नसतं. तसं ही अंतःकरण वृत्ती प्रभूच्या अथांग समुद्रामध्ये एकदा जाऊन मिळाली. माझी भाषा लक्षात ठेवा. प्रभूचं अथांग हे समुद्र आहे आणि ह्या सगळ्या वृत्ती जर तिथं जाऊन जर मिळल्या पुढं काही मिळवायचं राहत नाही. इथंच समाधान आहे, इथंच शांती आहे, इथंच ते सुख आहे, इथंच ते आनंद आहे. आणि ते मिळवण्यासाठी हे सगळं करायचं आहे. विठ्ठल एक काम करा तुम्ही. आता तुम्ही माझ्या मागे या. तुम्ही काय करा, हळूहळू चाला, हळूहळू चाला,
आधी देतो पोटभरी, पण काय करा, हळूहळू चाला. परमार्थामध्ये वाटचाल करत असताना कशी करावी? एका ठिकाणी सांगितलेलं आहे करावी तातडी, बरोबर आहे. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी शिरापुरीची. हा नाही मी जरा विसरपळ आहे काय ते पण. हा 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 करावी तातडी, हा परमार्थाची. त्याच्यात मी 25-12 खंड पुरीची बी ती चालली. मला जरा जागी करीचा बरं का. करावी तातडी परमार्थाची, परमार्थी परमार्थाची तातड म्हणजे त्वरा करावी असं काय. पण महाराज या ठिकाणी म्हणतात हळूहळू चाला. हळू म्हणजे घाई करू नका, हळूहळू चाला. कोणी कोणाशी न बोला, हळूहळू का चाला. परमार्थाची एक वाटचाल करण्याची एक रीत सांगितले. काही ठिकाणी साधना करत असताना असते म्हणजे हळूहळू करावं. एक ज्ञानेश्वरीतले 2 ओव्या देतो आणि पुढे चालतो. विषय फार सुंदर आहे पण मला वेळ नाही. मोक्ष मार्गाला जात असताना कसं जायचंय, एका दृष्टांत दिलेले आहे. एकाचा बरं का, एक दृष्टांत दिले. त्या दृष्टांतातलं नाव तुम्ही सांगा मला बरं का. मी तुम्हाला विचारणा करतोय, कोड्यातून विचारतोय तुम्हाला. 2 ओव्या तरी मला पुन्हा मी सांगणारच आहे तुम्हाला ज्ञानेश्वरीच्या. माझं 2ही अंगण असतंय. पाऊस नाही पाणी नाही रान कसं हिरवं. पहिलं सांगितलं बरं का अंबाबाईची दही म्हणून. उत्तर द्यायचं नाही कारण माझं कीर्तन ऐकलं त्याला माहिती आहे. पाऊस नाही पाणी नाही रान कसं हिरवं, कात नाही चुना नाही तोंड कसं रे रंगलं. विठ्ठल असू दे. उत्तर येते का? नाही येते का? सांगू का? पोपट. पंख कशी त्याचे? त्याला पाऊस लागते का? पाऊस नाही पाणी नाही रान कसे हिरवे, त्याचे पंख हिरवे. आणि कात नाही चुना नाही तोंड कसे रंगले, लालकाने चोळ. बस विठ्ठल अधून मधून तुम्हाला खुश करत चालतो आणि लागते ते घेतो. कशाबद्दल विषय चाललाय आता मला इकडं अध्यात्मामध्ये लावायचं आहे. पोपट का करतो? पेरू जिथं पिकलाय तिथं बुडाशी अगोदर जातो, बुडाला जाऊन पुन्हा फांदीवर जातो. ऐकताय का तुम्ही कीर्तन? उगा लहान मुलावर घालून म्हणतो तुम्ही सगळेच ऐका.
सगळं होय म्हणता, बुडावर जातो का पोपट? आणि मग काय करता तुम्ही? पुन्हा बुडावून फांदीवर जातो का नाही? का तिथंच बसतो? फांदीवर जातो ना. बुडा अगोदर कुठं जातो? झाडाच्या बुडावर. बुडावून पुन्हा कुठं जातो? फांदीवर. काय कीर्तन ऐकत तुम्ही? ऐकायचं सुद्धा माझ्याकडून शिका. लक्षात आलंय? काही होय म्हणेल जा, काही नाही म्हणेल जा. होय म्हणलं तरी भानगड आहे, माझ्याकडे नाही म्हणलं ते भानगड आहे. सर ते चुप बरा. विठ्ठल अरे बुडावर जात नाही, जिथं पेरू पिकलाय तिथं जातो. बुडावर कोण जातो? माणूस जातो, बुडाशी जातो, फांदीवर जातो आणि मग तो पेरू तोडून घेतो. दोन हा दृष्टांत दिला. तसं मोक्षरूपी फळ आहे, मोक्षरूपी पेरू आहे, जीवरूपी हा पोपट आहे. त्याला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे. त्याने काय करावं लागेल? पोपट जसा करतो तसं काही साधना करतात. हळूहळू हळूहळू ढाळी ढाळी केतुलेनी एके वेळे. पुढे काय महाराज? प्राप्तीच्या पहिले तरी इथं कशाला? अहो मी जीव विचारतो तेवढं सांगा. हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे. पुढे काय? आता काय तुमच्या पुढे मी माझ्या पुढे महाराज इकडे आठवतंय का कुणाला? मार्गाचे निबळे निश्चित ठाके, हा त्याचं उत्तर अर्थ आहे. तिथं जातो तो माणूस, जातो पण बुडापासून जातो. पोपट तसा जात नाही, डायरेक्ट उड्डाण करतो, त्या फळावर जेवून बसतो. पोपट तिथंच तो खातो. आंबा असेल, पेरू असेल, काय त्याचं जे जे खाद्य असेल ते खातात. आता ही पहिली ओळ झाली. देखे उत्पलावना सरिसा, पक्षी फळाशी झोंबे जैसा, सांगे नरू वेगी तैसा पावे वेगी नाही. पण माणसाच्या ठिकाणी एवढं सामर्थ्य आहे. हा मुमकिन माती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांती हो, ऐशी साक्ष बहुतांती, ऐशी साक्ष बहुतांती. बघा आता ह्या शब्दाचा वापर केला मी कोड म्हणजे तुम्हाला वर्म सांगितलं. आता ह्याला उत्तर झाली. वैष्णवाचा मालक तुला तुला वस्तूशी, तुला तुला वस्तूशी यांना पाठ नव्हतं लेकराला, काही लक्षात नसतं. मग एक दोघांनी म्हणले आणि बाकीच्यानं ते पहिलंच द्रुपद म्हणले, ते चांगलं झालं. विठ्ठल लेकरांनो, चांगला अभ्यास करा माय आणि चांगली प्रगती होईल. तुम्हाला मोक्षाला नेऊन सोडणार ही साधन आहे. बस हरी 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 मंत्र हा श्वाचा म्हणती जे वाचा दया मोक्ष. हरिहराचा मंत्र, हरीचा मंत्र हा, तर हा मंत्र जपला तर आपल्याला मोक्षच मिळणार आहे. सज्जनानो, लेकराला सांगतोय पण तो माझ्या सहित तुम्हालाही बोलतोय. विठ्ठल आता एक काम करा. कृष्ण परमात्मा गोपाळांना सांगतात. आता तुम्ही माझ्या मागे येता, हळूहळू आला ठीक झालं. हळूहळू आल्यामुळं का होतं, धड धड आल्यामुळं का होतं. घरात नवीन नवरीचं लग्न झालं, घरामध्ये नवीन आहे. तिनं हळूहळू येऊ का धड धड येऊ, मला एवढं सांगा तुम्ही. महिलाकडे आहे बरं का. कसं येऊ माय, हळू हळू हळू.
आणि पहिल्यालाच धड धड जर आलं तर कस काय माय लई चप्पल दिसायला. हा लई चोर लागते म्हणलं दन 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 फुट फुट 2-2 फूट असं रान हादोरला तर तिच्या चलण्यामुळे झाडझुड होती नाही आणि जास्त हावला. का सांगावं मा आता काय न सांगितल्यात बरं. एकदा चोरला की माळेगावचा चलल्या मी चलतंय तुला विठ्ठल तुला कळाले तर हसलीच बोलतो. ज्याला कळलं नाही त्याने हसले. काय कळलं नाही तुला कळलं तुला. त्याच्यात 3 शब्द आहेत ही ज आणि डा. विठ्ठल अगं माय म्हणजे अगर शेरीत जमलं तर आपलं नांद लागलं नाही तर कसं काय खरं म्हणजे त्यानं. मला का वेळ लागणार बघा लाग म्हणजे त्या बाईकचं करून दावलं पहिलं हे जिड्यावनी चाललंय हळूहळू चला म्हणल्यावर असं घंट्याला चल तिथेच आहे का. मग कोणा विचारली शेजारीने आता कस काय गुन्हाला म्हणजे आमच्या सुनाला आता सोडला सांगितलं असे की दोघी म्हणजे 4 दिवस गेली की दुसरी बाई म्हणे कसं काय चाललंय. आम्हाला तर वेगळंच वाटायला. बरोबर आता आम्ही कशाला म्हणावं शेजारी आमच्या काय घरचं जायचं. होय मा आता कोणाला सांगून का फायदा आहे. तिला टीबी हाय का कोणता रोग आहे कोणाला माहिती. घंट्याला एकदा पाऊल उचलालंय विठ्ठल हळूहळू पाऊल उचलावं तर टीबी का रोग आहे म्हणली तिला. आणि धड धड चालावं तर मळेगावचा म्हणली. कसं चालावं तर कसं चालिता भजनातच चालित असं नव्हतं. माणसाच्या सुद्धा चालीरीती येतात. कसं चालावं कसं बोलावं कसं हालावं हे सगळं त्याच्या चालीरीती येतात. आई लहान मुलं जर असलं त्याला बरोबर चालता येत नाही त्याच्या बाळाच्या हाताला धरते. हे असो त्याच्या बाळाच्या हाताला धरून हळू हळू चालते का धडधड चालते. का बरं चालते. त्या बाळाची चाल माहित आहे तिला की किती वेगानं चालतंय किती हळू चालतंय त्याच वेगाप्रमाणे चालते. बाळकाचे चाली माता जाणुनी पाऊल घाली. बरोबर आहे का. असंच आहे. म्हणून तिथं सांगितलं परमार्थामध्ये माझ्या मागे यायचं. तो गोबर म्हणतात हळूहळू चाला. कोणी कोणाशी न बोला. बोलायचंच नाही. बोललं तर ते बोलण्याची नाही आता देवाविन काही काय किती चिंता नाही. जाऊ द्या त्या अभंगावरच सगळं ही काला होण्यासारखं. 4 दिवस कीर्तन होईल कमीत कमी ह्याच्यावर 4 राव असू द्या. शेवटी सांगतात महाराज तुम्ही एक काम करा आता तेवढं जर माझं ऐकलं तर तुमचं हित होईल. मोक्ष मिळेल. तुम्हाला दुःख कुठलं मिळणार नाही. स्वप्नातही दुःख मिळणार नाही तुम्हाला. ज्याप्रमाणे झाले रामराज्य काय उन्या भासी धरणी धरे पिकी गाई ओळल्या म्हैशी राम वेळोवेळ आम्ही गाऊ दळिता कांडिता जीविता बाई सुखच मिळणार आहे. तो काय म्हणे रामे सुख दिले आपुले तया गर्भवासी खुंटले म्हणजे पुन्हा जन्म गर्भवासच असा त्याचा. म्हणून एक शेवटला सांगतात महाराज म्हणतात आता एक काम करतो तुका Yeah.
नका भरू पोटे नका भरू पोटे आज काल्याच्या कीर्तनात कृष्णाची बासरी जशी वाजली तर तुम्ही त्या घराला बासरी वाजवायला तुम्हाला येते का कोणाला येत असले तो वाटणार पण पोटभर होत नाही राहणार जरी परमार्थामध्ये भूक राहावी एक वाक्य ज्या देगलूरकरांच्या घराण्याशिवाय दुसरीकडे ऐकायला मिळत नाही असं एक वाक्य सांगतो तृप्त तृप्त जीवन परमार्थ अतृप्त अतृप्त जीवन संसार तृप्त अतृप्त जीवन म्हणजे संत महात्मा विठ्ठल अतृप्त अतृप्त जीवन जीवात्मा तृप्त तृप्त जीवन मुक्त महात्मा तृप्त अतृप्त जीवन संत महात्मा विठ्ठल असो याच्यावर विस्तार करायला मला वेळ नाही फार महत्वाचा मुद्दा आहे पण एक सांडा घाटे म्हणजे संसार सांडा अंतःकरणातून संसार सांडा करायला हरकत नाही पण अंतःकरणामध्ये त्याची आसक्ती ठेवू नका म्हणून तुका म्हणे सांडा घाटे का तो आसार आहे त्रिगुण आसार त्रिगुणात्मक आहे म्हणून आसार आहे मायामय आहे म्हणून आसार आहे ज्ञानापुढे टिकत नाही म्हणून आसार आहे आसार खलु संसारो दुःख रूपी विमोह असे शास्त्र सांगत आहे म्हणून तुकोबारामन सांग माऊली सांगणार टीका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार असा म्हणून तुका म्हणे सांडा घाटे तेनी नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरी म्हणाल तोर विरठो पार कुमाई सर्वांनी मिळून भजन करायचंय
काल्याचे प्रसंग थोडा सांगतो. काय आहे, श्रीकृष्ण परमात्मा गोपाळ गवळणी हा त्या काल्याचा आनंद त्यांनी लुटलेला आहे. त्यातलाही थोडा प्रसाद तरी आपल्याला मिळावा असं आपल्याला वाटावं आणि तो सेवन केल्याशिवाय आपला संसार सुपल होत नाही. नुसते अभंगच आधी संसार सुपळ झाला की माय म्हणित आयुष्यभरी जरी बसवलं तो सुपळ होत नाही. हा संसार वेगळा आहे, तो संसार वेगळा आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हा संसार सुखाचा व्हावा वाटत असेल आयुष्यभर तो परमार्थ म्हणजे भगवंताचं नाम चिंतन करावं लागतंय. आणि ती हे आमचे लेकर कवलेत, मला त्याचं स्वाभिमान वाटतोय. असो, म्हणून काल्याचा मला थोडा प्रसंग सांगायचा. आता सुरुवातीपासून एवढं होणार नाही, म्हणून याला तरी यारेला घ्या माझ्या मागे मागे. कृष्ण परमात्म्याचं चरित्र कितीही सांगितलं तर कमी. पृथ्वीचा कागद समुद्राची शाई आणि करून लिहायला बसलं तर संपत काही नाही. मग आपण कशाला तेवढं हे करायचं. फार काय सांगावं. जा पाहे पा जाणीवेचे निबळे की शेषाहुनी असे आगळे. नाही, पाहे पा जाणीवेचे निबळे कोणी असे वेदापासून आगळे की शेषाहुनी तोंडाळे बोल की अधिक. तोही अंथुरणा तळवटी दडे येरू नेती नेती म्हणून बोहडे गीत सनकाधिक वेळे पिसे झाले. संसार खरोखर, म्हणून त्या भगवंताचं वर्णन कोणालाही करता आलं नाही, करता येत नाही. म्हणून तो काला जो आहे ना, हा काला इंद्राला दुर्लभ आहे, ब्रह्मदेवालाही दुर्लभ आहे. फार काय सांगावं याच्यापेक्षा पुढे जाऊन का. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी वैकुंठी तो वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. असं ध्यानात घ्या. वैकुंठात सुद्धा असं नाहीये हा काला. तुका म्हणे तुकोबा म्हणता, तुका म्हणे काला वैकुंठी. मग मिळतोच का. इंद्रपुरीत काला नाही, ब्रह्मदेवाकड नाही, शंकराकड काला नाही. काला मिळतोच का नाही, मला हे सांगा नव्हतं. हा मिळतो नाही असं नाही. असं कसं होईल. काला मिळतो. कुठं मिळतो. विशेष हा लाभ संत संगी, संताच्या संगतीमध्ये काला मिळतो. दुसरीकडेही कुठेही मिळते. बाकीचा सगळा कालवा आहे, काला नाही. विठ्ठल बरं, इथं जरी विचार केला राम अवतारात कालवाय का. अरे त्याचा रामाची बायको रावणानं नेली, त्याचाच कालवा उठला. तुम्हाला कुठला काला देतोय ते. बरोबर आहे का. थोडं कठीणपणाने बोलतोय. त्याचीच बेजारी उठली. वानराला घेऊन गेले, काय काय केलं ते सगळा परिहार मला द्यायचा नाही. ते सगळा गोष्ट
त्याला त्याची बायको परत आणायची होती, त्याचा कालवा उठला, तुम्हाला काला कुठला देणार? चला, मत्स्य कच्छ वराह नारसिंह ह्याच्यामध्ये काला मिळतोय का? नाही. काला मिळतो फक्त कृष्ण अवतारात, कारण तो अवतार परिपूर्ण आहे. नाही, आपलं पूर्णतम अवतार आहे. सॉरी, पूर्णतम आहे. रामाचा अवतार हा पूर्ण आहे, सांभाळून बोलतोय मी. आणि श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार परिपूर्णतम आहे. विठ्ठल रामाचा अवतार पूर्ण आहे आणि कृष्णाचा का बरं पूर्ण? सांगतो तुम्हाला तर मुद्दा माहित राहावं. महाराज लोकांनी पक्ष फक्त लक्षात ठेवा अगोदर, ज्याच्याकडे सामर्थ्य आहे, स्वातंत्र्य नाही, त्याला काला देता येत नाही. अरे तुम्हाला गावची ह्या सत्तेची पट्टी देता येत नाही, बघावं लागेल, पोराला विचारून म्हणते. तू कमवलीस की आतापर्यंत 25 एकर जमिनी घेतलास, 10 एकर ते काय केळी ऊस अमुक तमुक लावला, द्राक्ष लावला, सगळं केलं, तुझ्या हातात आहे की सगळं? नाही कारभार तुकडून गेला. कारभार होता तुला का रोग आलता का परमार्थ कराय, का दान धर्म कराय? आता तिकडे घातलास ना, आता बसलास. जाऊ द्या. ज्याच्याकडे सामर्थ्य आहे, स्वातंत्र्य नाही, प्रभू रामचंद्राचा अवतार. कळते का मी बोललेलं? कारण त्यांनी काय म्हटलं, बोलीला वाल्मिक तैसेची करीन, माझ्या मनाचं नाही. मग काय तुझ्याकडं? त्यानं बोललेलं करायचं आहे तुझ्याकडे. विठ्ठल अरे कृष्ण परमात्म्याकडे सामर्थ्य आहे, स्वातंत्र्य आहे, म्हणून परिपूर्ण अवतार हे शास्त्रामध्ये त्याचं सांगितलं. 6 प्रकार, अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णतम 6 प्रकार आहेत. एक कामाकरता हजारो कामं करून घेतोय, त्यालाच पूर्णतम अवतार असं म्हटलं जातं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून कृष्ण परमात्म्याचं चरित्र किती लिहिलेलं सांगितलं तरी संपत नाहीये. अनेक प्रकारचे काम केलेले त्यांनी. ज्याच्या घरची चोरी केली त्या जीवाचं कल्याण झाले आणि त्याच गोपिका वाट पाहत होत्या. तिच्या अंतकरणामध्ये काम विषय त्याची वाट पाहत नव्हते, त्याच्याकडे जात नव्हता तो. ज्याच्या अंतकरणातला काम गेलेला आहे त्याच्याच घरी घर पाहून एकांताचेचा अर्थ म्हणजे मला विक्षेपावरून अधिक दोष ज्याच्या अंतकरणामध्ये निघून गेलेले त्याच ठिकाणी तो परमात्मा येत होता. अशा अधिकार संपन्न गवळणी होत्या. कोण कोण होत्या? कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र, कोणी वेळ नाही, आपल्याला ऊन लागू लागलेले आहे, भुका लागलेल्या आहेत. महाराज आता काल्याच्या प्रसंगाकडे केव्हा येतील म्हणून वाट बघू लागलेले, असं गृहीत धरून चालून ती वाटचाल आपण करू. अवघी म्हणजे कोणी सुना, कोणी लेकी, 3 प्रकारचा अधिकार व्यवहारामध्ये. कोणी सुनायचा, कोणी लेकी येतात आणि कोणी सासा. बरोबर आहे? मग व्यवहारातला अधिकार वेगळा, परमार्थातला अधिकार वेगळा. संसारामध्ये पहिल्या जुन्या काळातला आता भाग वेगळा बरं का. जुन्या काळातल्या सासूचं बोलतंय, आताच्या सासूचं सुनाचं मी काही बोलायला वेळ कशाला खेळतो, मिळच लागत नाही. चला, जुन्या काळामध्ये सासू सासू कोणाला म्हणायचंय माहितीये का तुम्हाला? सासू माहिती आपलं लग्न व्यवहारातली सासू, सासू तिलाच म्हणायचं. जुन्या काळातलं बोलतोय. दिवसातून एकदा तरी सुनाच्या डोळ्यातून आणती आसू, तिचं नाव नाही, तुम्हीच म्हणा बाबा, विठ्ठल.
म्हणजे कर्मात अडकलेला जीव, सासू म्हणजे ज्ञानाचा अधिकार. अध्यात्म बोलतो, नीट लक्षात घ्या. ही जाऊ द्या व्यवहारातलं, का सांगू तो व्यवहारातलं तुम्हाला एक दृष्टांत. एका घराण्यामध्ये बाई, फार मोठा घराणा होता. 10 घर आपले जनावर, गाईन म्हशीन हे ते घरीच बांधायचे. तेवढ्याच शेण त्या सुनाला काढावं लागायचं. 5-25 घागरी पाणी भरावं लागायचं जुन्या काळामध्ये. आडा काढून, आडातून पाणी भरायचं शेंदून. माहित आहे ना, खेड्याला कळतंय आड. मुंबईला पुण्याला तिकडे माझे कीर्तन होतात, त्यांना आडबीड कळत नाही. युकोन एकाच्या कसं आड जावं एवढंच माहिती त्यांना. संसारात असो, राजकारणात असो, कशात आहे त्यांना तेवढंच आड माहित आहे युकोन एका. तर ही तिथं तेवढं पाणी शेंदायची, तेवढंच झाड झूड करणं, शेण करणं. तिला बरोबर जेवायला 2 वाजायची. काय म्हणत असतील ते आत्ताडे सुना नाही, मग अधून मधून इकडे तिकडे करायचं, चोरून खायची काहीतरी. हिला कुठे गेली, पाण्याची घागरा नाही गेली की चोरून खायची. शेणाचं टोपलं टाकायला गेली की काहीतरी हाणायची मधल्या मध्ये. असं करून तिने ध्यान ठेवले. एकदा 2दा हिचं तोंड चालू आहे म्हणली, काही तर खवलेलं आहे हिनं. वनवास आणल्या म्हणजे माझा हिचं बघा की म्हणली. भूक लागली होती तिला. तिला इकडं तिकडं खोरजो. तर महाराज काय केले हिनं, सून जरा गेल्या कुठंतरी पाणी आणण्यासाठी गेली नसं. तोपर्यंत हिने आयडिया केली, शिवायचा भात पटकन शिजवी. कोण सासून लवकरातलं कर म्हणजे तीच होते. शेवायचा भात केली. माय म्हणजे आता इथं जर खात बसले तर सुनबाई पाण्याची घागर घेऊन येते आहे, बघती आहे, कसं जमत आहे म्हणून काय करावं. ते 10 बायची 10 फुली एक होती परसात. हे तुम्हाला कळायचं नाही. तो का म्हणे नेणो युक्तीची ते खोली. हे खोली म्हणजे हुडवा गौऱ्याचा केलेला. आश्री मोठी खोली, लय मोठ्या जनावर मोठा हुडवा बस. आणि तिथं जाऊन खाऊ म्हणे. लगेच हळू होती भाताचं घेतली की एका ताटात टाकली आणि बस गडबडीने निघाला. आता दूध घेऊ कवा, साखर कवा घेऊ, गडबडीने निघाली तशीच. आणि होडव्या जाऊन खाली बसली आणि भात हाली बसली. सुन नाही म्हणजे इकडे तिकडे केली. सासू दिसना झाल्या. तिथं काही सासू दिसत ना, कुठं तर काही तर खात असत. आपण तर काय करावं, भूक लागून गेल्या, पोटात आग पडली आहे, काय नाही गेलं असं बरं. इथं तापलेलं दूध घेतलं, मुठभर साखर टाकली. माय मी इथं जर आता पियत बसते, हे जर गरम गरम आहे पियत बसते तर ती 7:30 येते. आता येते आता आणि का चाललंय म्हणलं कसं का. मग आपण का करावं. तू का म्हणे नेनो युक्तीची ती खुली ठरली. खोडव्याकडे निघाली, परसात खोली होती, त्या खोडव्यात निघाले तर ही काय हाणाले एक घास. फू करीत ठेवायचा भात हाणारे. लय काय नाही का, अर्धा किलोचा असं हाणाले सरता तिला तसंच हाणाले. हे न बघा, हे असून तर मध्ये बघाव का नाही, मध्ये कोण बसलंय का काय नाही. ती कशाला मध्ये मध्ये का बैठक आहे का देव घरामध्ये. हिनं गेली ती मध्ये मुडको घातल्या तर सासू खाऊ दोघीची गाठ नजर एक झाली. आता काय करणार. कशाला आलेस का म्हणले. आमच्या पूर्वासारखी अशी शिकलेली होती ती, अशी अडाणी नव्हती, हुशार होती तुमच्यावनी. आणि त्या शेवायचा भात तुम्ही नुसताच खावला, त्याच्यावर दूध साखर आणि तसं कसं खाता म्हणून दुधाचा गिलास घेऊन आले. मी तिथंच होतो. टाक बाई त्याच्यावर टाकून 2 जण हाना म्हणलो, निघून आलो. विठ्ठल हे व्यवहारामधलं सोडून द्या, मला अध्यात्म सांगायचं आहे. ज्ञान हे सासू आहे, लेख हे भक्ती आहे, कर्म हे सून आहे. म्हणून काका सासुरवाशी मध्ये केली भगवंता. पुढाली सत्ता स्वाधीनता त्याच्या हातात कुठली सत्ता नाही आहे. तो परतंत्र असलेला तो जीव आहे.
अविद्याची उपाधी त्याचं नाव जीव आहे, मायेची उपाधी तो शिव आहे. दोन्ही उपाधी रहित असत त्याचं नाव आहे ब्रह्म. विठ्ठल काय केलं थोडक्यात गोपाळाने घेतलं. गोपाळांनो आता एक काम करू आपण, तुम्हाला मी पोटभर देतो म्हटलेलं आहे, माझ्या मागे. गोपाळांना घेतलं. गोपाळांना सांगितलं एक काम करा म्हणजे तुम्ही चोरीला जायचंय आपल्याला. तर असं कोण देत नाही आपल्याला, हे सगळं मथुरला चालेल. दूध दही ताक लोणी काय असं ते मथुरला चालेल. तुम्ही एक काम करा, मी घेतलेलं चोरीचं साहित्य घ्या. त्यानं मला आम्ही कवा बोंब मारले चोऱ्याच केली नाही आम्हाला ना, आम्हाला काय माहिती. तुला माहित आहे का देवा म्हणलं? अरे अट्टल चोर तर मी सो म्हणलं. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणानं माझं वर्णन केलंय. काय म्हणून केलंय? असं पुराण प्रसिद्ध चोर बरं का, कुठे उपयोगाला पडते माझा मंत्र तुम्हाला. पंढरपुरांच्या ठिकाणी समचरण सरोजम सांदर निलांब दामाचा परमात्मा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी तुळशी हार गळा कसे पितांबरावडी निरंतर ध्यानाचा तो परमात्मा आहे. असो तात्पर्य मला सांगायचंय, गोपाळांना सांगितलं बाबांनो तुम्ही माझ्या बरोबर या. आले काय घ्या, काटे सराटे हे सामान घ्या सांगितलं. गाळीव मृत्तिका घ्या. देवा म्हणलं पेन द्या म्हणलं, असलं कुठं चोरीचं सामान होते. अरे घ्या म्हणलं पेन द्या म्हणलं, घ्यायला घेतो बरोबर. ह्याचे काम सांगा होते म्हणलं कशासाठी. अरे आपण घरामध्ये गेलो, गवळण आपल्या पाठीमागे जरी उडलं तर काय करतात तुम्हाला पकडण्यासाठी? एक काठी टाकायची सरट गाडो काठी का असते टाकले की ती पायाला टोचते. तिथं पेन द्या मोठं हुशार होतं. तिनं म्हणलं गाव नाही पायाला चप्पला घालून आली तर ती बी का साधा नाही, असा उंच टाचता. तिथं चप्पल घालून तर काय होईल का? नाही. पुन्हा म्हणजे पळून जायचं. पळून गेल्यानंतर गोपाळायचे विचार आणि पेंद्या हार एक प्रश्न विचारू लागला. देवा तेवढ्यातून जर काटा तिला नाही मोडला, ती जर पळत पळत आली पकडायला तर काय करायचं? तर तिनं सांगितलंय ती ह्याच्यामध्ये कागदाच्या पुडीमध्ये तुम्हाला गाळीव मृत्तिका जी आहे, माती गाळून आणलेली होती, ती मातिका तिच्या डोळ्यासाठी टाकायची. तिनं म्हणली चष्मा घालून आली बट कार्ट आगवत होत. एका गावात असं ते ममदापूरचे नाथ महाराज आले तर घरी मला चहा प्यायला बोलला. सांगितलं पोरं त्याच्या मनात नसल्यावर नीट काम कधीच करते कुणी. ती पोरगा काय म्हणलं, नाथ महाराजाला मी बोलून आणतो, पण ज्याच्या घरी गेलं त्याच्या घर कुत्र असलं तर अरे बांधलेलं राहते र बांधलेलं. न जाणो एखादी साखळी तोडून आलं तर अरे गेट लावलेलं राहते रे घालून, त्याच्या खालून आलं तर बापानं म्हणलं मग इथंच मर. तसं पेंड्याचे प्रश्न सुटले. कृष्ण डोळे झापा, सगळ्यांनी डोळे झापले, चुटकी वाजविली. आत चला मधी कारभार चालू झाला. दही दूध तूप लोणी सगळे रिकामी आहे तिथं खडा मारायचा. रिकामे आहेत का भरलेले कळतात. खडा मारलं भद मन्या वाजलं काहीतरी टन मन्या वाजलं त्याच्यात काहीच नाही. मोकळ्या म्हणून रिक्त अशी परीक्षा आहे. म्हणजे सगळेच अशा त्याच्यात परीक्षेवरती गोपाळ करू लागले. एकानं पुन्हा काठी हाणलं खालून, 2 ठिकाणी सुराग पडलं. त्याच्यामधून ते महाराज ताक येऊ लागले.
भगवंतानी म्हणले अरे नळाचं पाणी उलाले नळ मोठा डेरा काय घाबरू नका म्हणले एकाने इकडं तोंड लावा एकाने इकडं जळून त्या म्हणले फोटो घ्या रे दोहीच्या कोपर पहिलं का पहिलं जाऊ सगळं अलीकडलं वाहती त्या धारा घ्या रे दोहीच्या एक ज्ञानाची धारा आहे आणि एक प्रेम अमृताची धारा आहे विठ्ठला सांगतो पोटवर यांनी गड्याने पेलं एक त्या कोपऱ्यात बसलं होतं इतकं का ठेवलं या म्हातारीनं बघावं म्हणून तिकडे गेलो कोपऱ्यात काय नाही नुसतं ते कन्या बिजू घातल्या होत्या त्या बाईला म्हातारीला कन्याला एवढं जात बी नव्हती कन्या बिजू घातल्या टर कोण माझ्याकडे आले म्हणून त्या कोण्या असायच्या गोपाळाकडे बघून कोणाच रूम मिळतो मी म्हणलं गोपाळ म्हणलं त्या कन्याला बोललो गोपाळ आणि कशाला तुला खायला लागला कशाला इकडल्या कृष्णानं बघितलं एड्या काय करायची मला कन्याला एक ओढला गेला त्या गाड्या तुला हेच माहिती नाही अमृतच माहिती इकडलं दुधामृत दधामृत दधी अमृत अमृताचे अनेक प्रकार आहेत असं मला तर सांगायला वेळ नाही आहे तसं एकच अमृत आहे श्रेष्ठ आहे आणि तुम्ही हे घ्या दुसरे घेऊ नका तुम्ही आता आणि म्हणून त्यांना सांगितलं बाबा तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे संसार हा आसार आहे म्हणजे संसार करू नका अंतःकरणाने करू नका सार परमात्मा येथे सार भगवंत काय येथे सार भगवंत सत्य सात खरी नाम विठोबाचे बरे चला येथे फलकट तो संसार येथे सार भगवंत तुम्ही नाही आठवत मला आठवणं भागच आहे काय फलकट का बरं आपले तर हे एक आपण घेतलो होतो आपल्या संस्थेमध्ये महिन्याची वार करीत आमची घरणीची महिन्याला येतात आमच्याकडे 200 400 500 पर्यंत महिन्याला वारकरी येतात त्याच्यात एक आमची वारकरी महिन्याची एकदा मी अभंग घेतला फलकट तो संसार येथे सार भगवंत मग मी मुद्दाम देवलेला प्रश्न विचारला हनुमंत मी म्हणलो हनुमंत संतांनी किती सांगितलं की म्हणलं लटिका व्यवहार सर्व संसार मायामय आहे हे आहे म्हटलं तरी लोक सोडीत कसे नाहीत म्हणलं किती बी आहे म्हटलं फलकट किती बी आहे म्हटलं फलकट हे सोडीत नाही त्याला कोण म्हणावं म्हणलं विठ्ठल त्यानं उत्तर दिलं इकडे द्यायसारखं नाही म्हणून मी तुम्हाला म्हणतो मायामय आहे संसार ज्ञानापुढे टिकत नाही लटिका आहे मोहात्मक आहे आणि म्हणून तो आसार आहे म्हणून तो का म्हणे सांडा गाठे दिले नका भरू पोटे बस पोट भर तिथं खाल्ले चला म्हणले आता बाहेर निघायचंय म्हणले पहिल्यासारखे डोळे झाका सर्वांनी डोळे झापले पेण्यानं म्हणला मधी डोळे झाप म्हणल्यावर डोळे आम्ही झापलो मधी कसं आणले काही कळालंच नाही म्हणला कुलूप साखळी तसंच लावलेलं आहे मधी तर आला म्हणला जाताना म्हणा बघाव म्हणून पेंद्यानं काय केलंय मी आता चुटकी वाजवणार म्हणले कृष्ण परमात्मा चुटकी वाजवाय उशीर सगळेच्या सगळे वरी आले पेंद्या म्हणला ह्यानं जाताना कसं नेते म्हणून आधी झापलो नक्कर असं सांग सोडलं पहिल्याच झटक्यात तेवढं मुडकं तेवढं शोभण्याच्या वरी निघालं शोभण्याच्या तुमच्याकडे काय म्हणते शोभण्याच म्हणजे झरो का म्हणते कुठं कुठे बाळवदाला जुन्या पहिल्या त्याच्यातून मुडकं तेवढं बाहेर निघालं की इथं अडकलं झालं पेंद्याचा अडका आता का वरी जाऊन पोरं का म्हणाल पुंडली कवरदा म्हातारी म्हणली माय मी एवढा मोठा सत्ता झाला नाश्ता सुद्धा कोणाला दिली नाही